गणित, गणित, गणित. जो तो फक्त म्हणत आहे, की आपण सुरुवातीला हा गणितच विषय घ्यायला पाहिजे. मी या YouTube चॅनलवर कम्युनिटी पोस्ट टाकली होती, ज्यामध्ये तुम्हाला विचारले होते, की आपण अति आवश्यक म्हणून सुरुवातीला कोणता विषय घ्यायला पाहिजे आणि 66% प्लस विद्यार्थ्यांनी म्हटलेलं आहे, की फक्त आपण काय घ्यायचं आहे, गणित. तुम्हाला माहीत आहे, की मराठी व्याकरण 2 पुस्तक वाचून आपलं क्लिअर होईल आणि त्याचे काही जर आपण पी-वाय-क्यू सोडवले, तर आपला हा जो विषय आहे, तो आउट ऑफ चालला जाईल. यामध्ये काही शंका नाही. आणि राहिला विषय सामान्य ज्ञानचा, तर याबद्दल आपण सर्वात जास्त म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ पाहत आहेत, ज्यामध्ये सर्व आपण जी-केचे क्वेश्चन घेत आहे. आणि दुसरी गोष्ट, YouTube चॅनलवर जास्तीत जास्त व्हिडिओज टॉप 100, टॉप 200, टॉप 100, 1000 अशी प्रश्नसंख्या देऊन आपण YouTubeवर खूप सारे व्हिडिओ पाहत आहेत. पण कन्सेप्ट जर क्लिअर असेल, तरच तुम्ही तो प्रश्नसंच पहा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. फक्त प्रश्नच पाठ करून परीक्षेला जाणे हे चुकीचे राहणार. त्याकरिता तुम्हाला ठोकळा आहे, जो तुम्हाला खूप महत्त्वाचा ठरेल. ठीक आहे. तर आता आपण जो विषय पाहिला महत्त्वाचा तो म्हणजेच गणित. आता या गणित या विषयाबद्दल आपण या चॅनलवर फक्त तुमच्या मागणीनुसार सर्व गणिताचा सराव करणार आहे. सर्व गणित म्हणजे कोणतेच? तर 2018 पासून ते 2023 पर्यंत झालेले सर्व पोलीस भरतीचे प्रश्नसंच आपण घेणार आहे. त्यामध्ये विचारलेले गणित आपण दररोज पाहणार आहे आणि दररोज कमीत कमी 10 गणित आपण घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे, की आपला जो पेपर आहे तो 100 मार्कचा आहे. ठीक आहे. आणि 100 मार्कमध्ये जवळपास कमीत कमी 50 प्रश्न हे अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयात येणार आहेत. आणि त्याकरता आपल्याला 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे गणिताचा सराव करणे खूप महत्त्वाचे आहे आणि दुसरी गोष्ट वेळेचे भान ठेवून आपल्याला पेपर सोडवायचा आहे. कारण की जर आपल्याला सरावामार्फत गणिताचं उत्तर येत असेल, पण तरीसुद्धा ते वेळेच्या आधी सोडवणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की गणित विषयामध्ये जर तुम्ही वेळ कमी लावला, तर इतर विषयामध्ये तुम्हाला वेळ पुरेल. ठीक आहे ना. आता तसं आपण पेपर सोडवताना सुरुवातीला मराठी व्याकरणच घेतो आणि मराठी व्याकरणचे पटापट प्रश्न सोडवले, की आपण सामान्य ज्ञान पाहतो आणि नंतर गणित. प्रत्येकाची मेथड वेगळी असेल, पण सुरुवातीला जास्तीत जास्त विद्यार्थी हे मराठी व्याकरणच सोडवतात. आधी कसे होते, आधी जर 4 विषयावर पेपर असेल, तर विषयानुविषय प्रश्न येत होते. म्हणजेच कसे सुरुवातीला 25 विषय, 25 मार्क मराठीचे, तर 25 प्रश्न ते येतील. मग गणित, मग बुद्धिमत्ता, मग सामान्य ज्ञान. पण गेल्या खूप साऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही पाहसाल, की विषय हा आपला मिक्स आहे. म्हणजेच सुरुवातीला 2-4 प्रश्न येतील मराठी व्याकरणवर, मग मध्येच गणित येईल, मध्येच सामान्य ज्ञान येईल. तर अशामध्ये आपले कन्फ्युजन व्हायला नको. ठीक आहे. सर्व गोष्टी पाहून आपण या विषयाला सुरुवात करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या गणित विषयामध्ये कोणते टॉपिक्स पाहणार हे सुद्धा आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. कारण की विदाऊट टॉपिक्स आपण काय वाचत आहे हे आपल्याला कळणार नाही आणि हे असे टॉपिक आहेत जे पेपरमध्ये विचारलेले आहेत. पहा, आता गणित जर पाहिलं आपण, तर आपल्याला माहीत आहे, की गणित या विषयावर 25 प्रश्न येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे प्रश्न कोणत्या घटकावर येतील, तर 1 ते म्हणजेच बेरीज वजाबाकी, 2 व्यवहारी अपूर्णांक, 3 घातांक, 4 संख्या व संख्येचे प्रकार. तुम्ही म्हणाल, की संख्या व संख्येचे प्रकार हा सोपी टॉपिक आहे, यावर प्रश्न येत नाही. तर मित्रांनो, पहिली समसंख्या किंवा क्रमाने येणारी समसंख्या, विषम संख्यांची बेरीज किंवा सरासरी. पहा, जर तुम्हाला सरासरी प्रश्न येत असेल, तर सरासरीचा प्रश्न संख्या व संख्येचे प्रकार या घटकाशी जोडलेला असतो. ठीक आहे ना. आपण जेव्हा गणित शिकू तेव्हा ते पाहूच, की प्रत्येक घटक हा कोणत्या ना कोणत्या घटकासोबत जोडलेला असतो. मसावी लसावी जरी पाहिलं, तर मसावी लसावीमध्ये सुद्धा सुद्धा संख्येचे काम पडते. ठीक आहे. किंवा शेकडेवारीमध्ये सुद्धा कधी कधी मसावी लसावीचे काम पडते. नंतर पाहणार आपण काळकाम वेग, नंतर सरासरी, नंतर आहे शेकडेवारी. ठीक आहे. नंतर दशांश अपूर्णांक आणि वर्गमूळ, वर्गमूळसोबतच घनमूळ सुद्धा आहे. नंतर गुणोत्तर प्रमाण, पदावली सुद्धा महत्त्वाचा टॉपिक आहे. नंतर आहे काळकाम वेग. काळकाम वेगमध्ये आधी येत होते, की 15 व्यक्ती 30 दिवसात काम करतात, तर 17 व्यक्ती 18 व्यक्ती किती दिवसात काम करेल. ठीक आहे. आता तसे गणित येत नाहीत. आता एखादा सोडून जातो काम आणि तो सोडलेलं काम जे आहे, जे राहिलेलं काम आहे, तो राहिलेलं काम तो व्यक्ती किती दिवसात पूर्ण करेल हे सुद्धा विचारले जाते. नंतर आहे सरळ व्याज, चक्रवाढ व्याज. ठीक आहे. चक्रवाढ व्याज सुद्धा महत्त्वाचा टॉपिक आहे. नंतर आहे नफा तोटा, नंतर वैवारी आणि भूमिती. भूमितीमध्ये सुद्धा प्रश्न येतात. चौरस, चौकोन, त्याचे क्षेत्रफळ विचारतात. वर्तुळ असेल तर त्रिज्या विचारतात, परिघ विचारतात, परिमिती विचारतात. ठीक आहे. हे सुद्धा महत्त्वाचे आहेत. तर हे सर्व जे टॉपिक आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत पोलीस भरतीच्या गणित या विषयाकरता. तसेच आपण आणखी पाहणार आहे ते म्हणजेच बुद्धिमत्ता या विषयाकरता महत्त्वाचे टॉपिक. मग यामध्ये काय काय येणार? एक येणार क्रमबद्ध मालिका. खूप वेळा प्रश्न विचारतात आणि जवळपास 1 किंवा 2 प्रश्न ठेवलेले असतात. ठीक आहे. नंतर संख्या किंवा अंक शोधणे सुद्धा प्रश्न असतातच. नंतर परस्पर संबंध. ठीक आहे.
नंतर आकृत्यांमधील संख्या शोधणे, म्हणजेच जर त्रिकोण असेल तर दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत, किती चौकोन आहेत, हे प्रश्न सुद्धा येतात. नंतर आहे वेन आकृती. वेन आकृतीमध्ये सुद्धा प्रश्न येतात. नंतर आहे दिनदर्शिका. खूप वेळा प्रश्न विचारतात. तुम्हाला हे जे सांगत आहे मी टॉपिक, हे सर्व टॉपिकवर जेव्हा प्रश्न येतील तेव्हा मी तुम्हाला सांगेलच की हा सुद्धा आपण टॉपिक लिहिला होता. ठीक आहे. नंतर आहे रांगेवरचे प्रश्न. एक व्यक्ती मधात उभा आहे, त्याच्या पुढे 15 व्यक्ती आहेत, त्याच्या मागे 18 व्यक्ती आहेत, तर एकूण रांगेत किती व्यक्ती आहेत, असे सुद्धा प्रश्न येतात. नंतर सांकेतिक लिपी, विसंगत ओळखणे. ठीक आहे. खाली दिलेल्या पर्यायापैकी विसंगत घटक ओळखा. नंतर विधाने व अनुमान. नंतर आशेतील प्रतिमा येते, पाण्यातील प्रतिबिंब येते. ठीक आहे. नंतर दिशा व अंतर येते. एक व्यक्ती इथे उभा आहे, तो डावीकडे वळला 3 किलोमीटर गेला, उजवीकडे वळला 5 किलोमीटर गेला, तर मूळ जागेपासून किती किलोमीटर अंतर दूर आहे, तर हे सुद्धा विचारतात. घड्याळ खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, यावर सुद्धा प्रश्न खूप वेळा येतात. आणि आहे नातेसंबंध. हे सर्व टॉपिक आहे बुद्धिमत्ता चाचणीचे. आणि इतरत्र म्हणजे हे सोडून जर काही प्रश्न असतील ते सुद्धा आपण कव्हर करणारच आहे, कारण की आपण जवळपास सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिका कव्हर करणार आहे. आणि आपण जे गणित घेऊ ते रोज 10 प्रश्नांचे गणित घेऊ. जर तुमची मागणी असेल, तुम्हाला वाटत असेल की जास्त घ्यायचे, तर आपण 2 लेक्चर घेत जाऊ. प्रत्येक लेक्चरमध्ये 10 गणित आपण पाहत जाऊ. ठीक आहे. तर मित्रांनो, फक्त तुमच्या म्हणण्यानुसार आपण आजपासून फक्त फोकस करणार आहे त्या अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर. तर तुमचा अभ्यास हा चांगला चालू असेलच. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, आपलं जे टार्गेट आहे ते आहे 90 प्लसचे. आणि आपल्याला 90 प्लस जर घ्यायचे असेल तर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये जर 50 प्रश्न येत असेल तर आपल्याला 48 प्रश्न हे सोडवावे लागतीलच. आणि काहीच कठीण नाही आहे. आपण जेव्हा सराव करू तसे आपले सर्व गणित सोपे होत जातील. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.